आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। दारूचे बिल देण्याच्या कारणावरून केला खून, दोघांना अटक। आमचे सांगली प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की उमदीचा तरुण जतमधील जनावर बाजार परिसरात खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। दारूचे बिल देण्यावरून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। सांगली एलसीबीने ही कारवाई केली। रवींद्र आबासाहेब बंडगर वय 30, विराज संजय पांढरे वय 20, दोघेही राहणार शिवाजी पेठ जत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। विकास मलकारी टकले वय 22, राहणार टकले बस्ती उमदी तालुका जत असे मृत तरुणाचे नाव आहे। दिनांक 18 डिसेंबर रोजी विकास टकले यांचा जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावर बाजार परिसरात खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले होते। मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयिताची ओळख पटली। त्यांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली। त्यांनी सांगितले की रवींद्र बंडकर व त्याचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट यार्ड येथे शेकोटीजवळ बसले होते। तेथे मृत विकास शेकोटीजवळ येऊन बसला होता। रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांच्यासोबत मयत इसम विकास टकले यांच्यात ओळख झाली। रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना मयत इसमाने दारू पिण्याकरिता पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरिता दुकानाजवळ घेऊन गेला। तेथे गेल्यानंतर विकास टकले याने त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले। रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना विकास टकले यांच्याकडे पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटीजवळून उठवून घेऊन गेला। याचा राग आल्याने त्याला धडा शिकूया असे रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी ठरवून विकास टकले यास मोटरसायकलवरून जत येथील जनावर बाजार आवारात घेऊन जाऊन लाकडी बॅटने पट्टीने मारहाण करीत असताना त्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्लील शिवीगाळ करू लागल्याने रवींद्र बंडगर व पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले यांचे अंगावरील कपडे काढून टाकून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले। दोघांना अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरडे, सागर लवटे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, उदय माळी, केरबा चव्हाण, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्यातील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली।